नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ITI प्रवेशासंदर्भात एक मॅक्झिमम प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ITI फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे किंवा ITI कन्फर्मेशन करण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे आणि ऑप्शन फॉर्म आम्ही कधी भरायचं. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर ते कन्फर्मेशन केल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म कधी भरायचं याचा विचार करत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलाच नाही, ज्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये डॉक्युमेंटेशनचाही प्रॉब्लेम आहे, काही जणांचा आधार डिटेल्स प्रॉब्लेम आहे, काही जणांची डोमासाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर असेल, तर ते काढायला टाकलेले आहे. काढायला टाकल्याच्या नंतर त्याला येण्यासाठी वेळही लागत आहे. मग अशा सर्व प्रश्नामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं ITI प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख कोणती आहे. जर आपल्याला माहीत झालं तर आपल्याला पुढे जे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तर त्याची आपल्याला त्या पद्धतीने तयारीही करता येतं. आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पडणाऱ्या अशा प्रकारच्या प्रश्नाबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट ITI प्रवेशासंदर्भात घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला जे आहे ही ITI ची प्रवेश प्रक्रिया चालते कशी या संदर्भात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या ITI प्रवेशासंदर्भात प्रत्येक वेळेस वेळापत्रक जाहीर करण्यात येतं, म्हणजे एक टाइम टेबल जाहीर करण्यात येतं. त्या टाइम टेबल नुसारच ही ITI ची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. आता मागे काही दिवसाखाली एक टाइम टेबल आलेला आहे. तो टाइम टेबल कशा पद्धतीचा आहे याचाही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेलाच आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती ही क्लिअरली समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये एक गोष्ट देण्यात आलेली नव्हती, शेवटची तारीख. मग आता शेवटची तारीख न दिल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडला की मग ITI चा फॉर्म आपण कधीपर्यंत भरायचा, त्याची शेवटची तारीख काय आहे. मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना वाटतं की ITI ची शेवटची तारीख काय आहे. तर मित्रांनो, मागच्या त्या डिटेल टाइम टेबल ज्यावेळेस मी बनवला होता त्यावेळेसही सांगितलं होतं की याची लास्ट डेट ही अजूनही आलेली नाही. आज आहे 29 मे 2026, तरी आजपर्यंतही याचा डिटेल टाइम टेबल आलेला नाही. आणि तो डिटेल टाइम टेबल का आला नाही याची माहिती जी आपला ओल्ड टाइम टेबल होता इथे देण्यात आलेली होती. जसं तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जे आहे जाहीर करण्यात आलं होतं, ज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे याची तारीख होती 21 मे 2026. सकाळी 11 वाजेपासून हे ऑनलाईन प्रवेश अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा देण्यात आलेला आहे प्रवेश अर्ज निश्चित करणे. आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे तुम्ही भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करणं. तर ही जी तारीख होती 21 मे 2026 सकाळी 11 वाजेपासून. म्हणजेच या 21 मे 2026 पासून तुमचं ऑनलाईन प्रकारे अर्ज भरणं आणि तो जवळच्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला ते कन्फर्मेशन करून घेणं याची तारीख होती 21 मे 2026. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. म्हणजे तुम्ही ज्या ITI ला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यानुसार तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म निवडायचे असतात, म्हणजे ट्रेडची निवड करायची असतात. आणि हे चालू होणार आहे 1 जून 2026 सकाळी 11 वाजेपासून. तर या प्रवेशाच्या वेळापत्रकामध्ये इतकीच माहिती देण्यात आलेली आहे. आणि खाली एक मुद्दा देण्यात आलेला आहे, पहा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे इयत्ता 10वीची गुणपत्रिका संबंधित शाळामार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल. म्हणजेच काय, या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचा दाखला असेल आणि त्यांची 10वीची मार्कशीट असेल ते देण्यात आलेली नव्हती, म्हणून डिटेल जो टाइम टेबल आहे तो प्रकाशित करण्यात आलेला नव्हता. पण आपल्याला एक प्रश्न पडलेला आहे की 21 मे 2026 पासूनच ही प्रक्रिया स्टार्ट झाली आणि 1 जून 2026 ला याचे ऑप्शन फॉर्म भरणार आहेत. मग 90% विद्यार्थ्यांना हेच वाटलं की 1 जून 2026 ही शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो, असं नाहीये. या प्रवेशाच्या वेळापत्रकामध्ये संपूर्ण डिटेल वेळापत्रक अजूनही आलेला नाही. जवळपास तुम्हाला 20 जून 2026 पर्यंत इथं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपलं ते काढून घ्यायचं आहे. कोणाचा आधार अपडेटमध्ये टाकला असेल तर लवकरात लवकर ते आपल्याला अपडेट करून घेऊन डॉक्युमेंटेशन ओके ठेवूनच तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. वेळेसही या प्रवेशाचा डिटेल टाइम टेबल येईल, त्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे.
मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे की ITIचा प्रवेश पत्रकाचा जो वेळापत्रक आहे तो अजूनही डिटेलमध्ये जाहीर करण्यात आलेला नाही, म्हणून आपल्याला अजूनही लास्ट डेट ही डिक्लेअर झालेली नाही. लास्ट डेटचा आत्ताच विचार न करता प्रत्येक विद्यार्थ्यांनी ITI प्रवेशाचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तो कशा पद्धतीने भरायचा याचाही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे आणि ज्या पद्धतीने प्रोसेस दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना मॅक्झिमम विद्यार्थी या इथं 10वीचे 500 पैकी गुण ॲड करत असल्यामुळे त्यांचा फॉर्म हा चुकीचा ठरत आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला 600 पैकीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा, 600 पैकी म्हणजे नेमकं काय करायचं याचाही डिटेल व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. जितके काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डायरेक्टली व्हिडिओ पाहून मगच तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे मी जो ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात ते तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चुका न होता लवकर कन्फर्मेशन होऊन तुम्हाला लगेच ऑप्शन फॉर्मही तुम्हाला भरता येणार आहेत. आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी म्हणजे ट्रेडची निवड करण्यासाठी तुम्हाला 1 जून 2026 पर्यंत वाट पाहायची आहे. 1 जून 2026च्या नंतर तुम्हाला एक डिटेल टाइम टेबल येईल, ज्याच्याद्वारे तुम्हाला इथं लास्ट डेट किती आहे हेही समजेल आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायची तारीखही 1 जून 2026ला इथं देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.